नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा गोंडश अशा भातुकलीच्या स्वयंपाकघरात. हे किचन थोडंसं वेगळं आहे, ते आतापर्यंत तुम्हाला कळालं असेल. या किचनमध्ये रंगतो भातुकलीचा छोटासा खेळ. तुम्हाला माहितीच असेल, मी या स्वयंपाकघरामध्ये मोठ्या रेसिपी छोट्या करून तुमच्यासोबत सादर करत असते. बरं, जे माझ्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा बरं का, कारण तुम्ही फक्त व्हिडिओ बघता आणि निघून जाता. त्यामुळे मी रिक्वेस्ट करते की तुम्ही सगळ्यांनी यावर सबस्क्राईब करा, म्हणजे मला अजून मोटिवेशन मिळेल आणि मी असे असंख्य व्हिडिओज तुमच्यासोबत सादर करेल. आजच्या माझ्या पहिल्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे, ती म्हणजे भारतीय चहाची मिनिएचर रेसिपी. तर आता तुम्ही म्हणाल, चहाची रेसिपी इतकी सोपी? आम्हाला तर चहा बनवता येतो, मग का? तर खरं सांगू का, असेही काही लोक आहेत ज्यांना चहा सुद्धा बनवता येत नाही. मग हा व्हिडिओ त्यांच्यासाठी असेल का? सांगते, हा व्हिडिओ तुम्ही फक्त एन्जॉय करा. चहा आपल्या जीवनातला अविभाज्य घटक आहे, तसंच हे किचन आत्ता माझ्या जीवनातला अविभाज्य भाग बनलेला आहे. म्हणून मला असं वाटलं की या माझ्या किचनमध्ये पहिली रेसिपी जी थोडी गोड असेल, सोपी असेल आणि त्याची खूप छान छान भांडी माझ्याकडे असतील, म्हणून ही रेसिपी मी सिलेक्ट केलेली आहे. अर्थातच थोडीशी वेगळी आहेच म्हणा, कारण मिनिएचर रेसिपी आहे, त्यामुळे आय एम शुअर तुम्हाला मजा येणार आहे. चला तर मग सुरू करूया मिनिएचर चहाची रेसिपी. तर सर्वप्रथम गॅस चालू करून श्री गणेशा केलेला आहे आणि हे माझं छोटंसं क्यूटचं कॉपरचं भांडं चहासाठी वापरते मी. साधारणतः 1 कप ह्या मिनिएचर मेजरिंग कपमध्ये मी पाणी घेतलेलं आहे. आणि हो, सगळं चहाचं सामान मी हँडी करून ठेवते, कारण हा गॅस नवीन आहे आणि त्याचं कंट्रोल अजून तरी मला जमत नाही आहे. तो फारच फास्ट आहे. मी इथे UK हा बनवून घेतला आहे, कस्टम मेड आहे. आणि ते 2 कप मंडळी ते माझ्या मैत्रिणीने खास माझ्यासाठी बनवून दिलेले आहेत. तर आता थोडीशी तुम्हाला असे बबल्स दिसले पाण्यामध्ये किंवा थोडी उकळ पण आली की तुम्ही असे 4-5 चमचे साखर आणि 2 चमचे चहा पावडर असे टाकू शकता. आता मिनिएचर आहे त्यामुळे मेजरमेंट्स तर प्रॉपर नाही आहेत. मला जसं वाटतं तसं मी सामान टाकते. आणि हा तो माझा सिक्रेट चहाचा मसाला. साधारणतः एवढा इनफ होईल असं मला वाटतं. बघा, चहाला मस्त अशी उकळ यायला सुरुवात देखील झालेली आहे. जर तुमच्याकडे गवती चहा असेल तर मग काय बेस्टच. इथे UK गवती चहा फक्त एका दुकानात भेटतो आणि आम्ही दोघं, मी आणि माझे हस्बंड, खास तो गवती चहा घेण्यासाठी अर्धा तास ड्राईव्ह करून जातो. तर आता इथे बघा, 1 कप पाण्यासाठी 1 कप असं दूध. म्हणजे हे साधारणतः मेजरमेंट आपल्या रेग्युलर चहासाठी पण देखील आपण वापरू शकतो बरं का. मस्त उकळ आलेली आहे. आणि थोडा असा आटवायचा बरं का चहा मंडळी, मग तो एकदम छान लागतो. जरा त्याची थिकनेस वाढू द्यायची. आणि या माझ्या क्यूटशा गाळ्यांमधून माझ्या क्यूटशा चहाच्या पॉटमध्ये, त्याला आपण केटलही म्हणू शकतो, मी चहा मस्तपैकी ओतलेला आहे. आणि हा बरोबर 2 कप झाला. मला करताना इतकी मजा येते, काय सांगू तुम्हाला. खूपच छान वाटतं. आय एम शुअर तुम्हाला बघताना आवडत असेल हे. मला नक्की सांगा तुम्हाला कसं वाटतोय हा भातुकलीचा खेळ. खरं खुरं जेवण. आणि हा मी पटकन माझ्या हस्बंडला नेऊन देणार आहे. तो ऑलरेडी चहा पित होता. मला जस्ट तुम्हाला डिफरन्स दाखवायचा आहे की मोठा कप आणि छोटा कप कसा दिसतो. तर मंडळी, आय होप तुम्हाला हा लहानसा खास भातुकलीचा चहा आवडला. किती क्यूट वाटतोय बघा, मस्तच.
आली की नाही गंमत, आठवण झाली की नाही तुमच्या लहानपणीच्या भातुकलीच्या खेळाची? तर मंडळी, माझ्या या लहानशा किचनमध्ये पहिला पदार्थ बनवण्याच्या माझ्या या प्रवासात तुमची साथ मिळाल्याबद्दल मनापासून आभार. अशाच प्रकारचे मी व्हिडिओज पुढेही बनवणार आहेत. त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या फॅमिली, फ्रेंड्स, ऑफिस कलीग सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. त्यांनाही सबस्क्राईब करायला लावा. आणि हो, नोटिफिकेशन देखील ऑन करा. चला तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच एखाद्या इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत लहानशा गोष्टींमध्ये मोठा आनंद शोधत राहा. धन्यवाद.